मयुरेश्वर मयुरेश्वर हा गणपतीचा 6 भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. त्यांचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतीचा पुत्र म्हणून मयुरेश्वराचा जन्म झाला. या अवतारात मयुरेश्वराने सिंधू नामक दैत्याचा वध केला. अवतार समाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर मयुरेश्वराने त्याचा भाऊ कार्तिकेयास दान केला अशी आख्यायिका आहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे. मोरगाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तेथे गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिलशाही कालखंडात या मंदिराचे बांधकाम केले आहे. पायदळ प्रमुख सर नौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत. मयुरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला चारही बाजूनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूनी 50 फूट उंचीची संरक्षक भिंत आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंड्याची आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवलेले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. या मंदिरामध्ये मयुरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधू नामक असुराने तोडली, म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यापासून बनवलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकापासून मोरगाव, हडपसर, सासवड व जेजुरी मार्गे 64 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे सोलापूर मार्गावर पुण्यापासून 55 किलोमीटरवर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर 23 किलोमीटर आहे. मोरगाव हे पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील गाव आहे. हे गाव करा नदीच्या काठी वसलेले आहे आणि या करा नदीच्या काठावर मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. कोणी एकेकाळी या गावाचा आकार मोराप्रमाणे होता. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात मोराची वस्ती होती. अष्टविनायक यात्रेची सुरुवात ही या मयुरेश्वराच्या दर्शनाने केली जाते. एका आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले. परंतु या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले. समुद्रात जन्म झाल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसा जसा मोठा होत गेला तसा तसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले व आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदी देवावर आक्रमण केले. त्याने सर्व देवाचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले. यासाठी गणपती मोरावर
आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके उडवले. अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्त्वाचे मंदिर असून याला 4 प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास 50 फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात 2 दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताना 6 फुटी उंच दगडी उंदीर व भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे. उंदीर आणि नंदी जणू मंदिराचे पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे बसवलेले आहेत. या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी म्हणजेच बुद्धी आणि सिद्धी म्हणजे क्षमता यांच्यासुद्धा मूर्ती आहेत. मोरेश्वराची पूजा. सकाळी 5 वाजता गणपतीचे स्नान होते. सकाळी 7 वाजता षोडोपचार पूजा होते. दुपारी 12 वाजता दुसरी षोडोपचार पूजा होते. तसेच दुपारी 12 वाजता महाप्रसाद असतो. रात्री 8 वाजता पंचोपचार पूजा होते आणि रात्री 10 वाजता शेजारती केली जाते. मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या 2 दिवशी मोठ्या प्रमाणात मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास भाविक गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसात मयुरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी व सोमवती अमावस्या हे दिवस देखील साजरे केले जातात. भक्तांना राहण्यासाठी या ठिकाणी धर्मशाळा तसेच खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स आहेत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत. मोरया गोसावी व पेशवे शासक यांच्या वंशजाच्या आश्रयाने या मंदिराची भरभराट झाली. मोरगाव मंदिर हे पुण्याच्या आसपासच्या गणेशाच्या 8 पूज्य मंदिराच्या यात्रेचा प्रारंभ बिंदू आहे. मंदिर परिक्रमा म्हणजे अष्टविनायक 8 गणेश म्हणून ओळखली जाते. यात्रेच्या शेवटी यात्रेकरूंनी मोरगाव मंदिरात दर्शन न घेतल्यास तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते. मोरगाव मंदिर हे अष्टविनायक गणपतीमधील सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे. त्याचे वर्णन भारताचे अग्रगण्य गणेश तीर्थक्षेत्र म्हणूनही केले जाते. अशा प्रकारे मयुरेश्वराचा महिमा आहे. भाविकांनी अष्टविनायक यात्रा अवश्य करावी व 8 गणपतीचे दर्शन घ्यावे. जय मयुरेश्वर. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.